ओंकारेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे. आज आपल्या ओंकारेश्वरी दरबारामध्ये आनंदाची आरती आहे. आज 8 नोव्हेंबर वार शुक्रवार. आज आपल्या इथं आनंदाची आरती आहे. नाव सांग बाळा तुझं. माझं नाव साक्षी संतोष चौधरी, राहणार कोथरूड. मी आता सीएचा अभ्यास करते. मला अंबाबाई आणि काळूबाईचं वार आहे. पप्पांकडे 2 वेळा येऊन गेले, चांगला फरक पडला. त्यामुळे पप्पांनी सांगितले देवाची फक्त उपासना करायची आणि आपला अभ्यास करायचा, शिक्षणावरती जोर द्यायचा. कारण बऱ्याचशा लहान लहान मुलांचं वारं येतं. लहान मुलांचं वारं आल्यावरती कुठंतरी जाऊन गुरुच्या स्थानी आपल्याला एखादे गुरुवर्य पाहून आपलं वारं मोकळं करून घ्यावं लागतं. जसं की आज ताईचं वारं मी मोकळं करणार आहे. पण बरीच मुलं वारं मोकळं करून घेतलं की गुरूंच्या हातून कार्यक्रम करून घेतात आणि शिक्षणात लक्ष न देता की त्यांना असं वाटतं की आपण गुरुवर्य झालं की आपण लोकांचे प्रश्न सोडू आणि लोकांचे प्रश्न सोडवले की आपल्याला पण त्याच्यातून भरपूर सारे पैसे मिळतील. पण असं काय नाहीये. आता विज्ञानाचं युग आहे. तर या विज्ञान युगामध्ये शिक्षणाचं खूप महत्व आहे. शिक्षण ही आता काळाची गरज आहे. त्याच्यामुळं पहिलं मुलांनी शिक्षणाला प्राधान्य द्यायचंय. वारं येतंय तर वारं येते एक चांगले गुरु पाहून त्यांच्या हातून वारं आपलं शुद्ध करून घ्यायचंय. गुरुच्या हातून गणना करून घ्यायचे आणि गणना करून फक्त आईसाहेबांची घरी पूजा अर्चा करायचे. लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांचे कोडी पाहणे ह्याच्यामध्ये पडायचं नाही. कारण त्याच्यात पडलं तर बऱ्याचशा मुलांचं आता असं झालंय की जेणेकरून जो मुलगा गुरुवर्य म्हणून लोकांचे प्रश्न सोडवते तर त्याचा जास्त संपर्क बायकांच्या मध्ये येत असतो. त्यामुळं त्या मुलांचं वागणं बोलणं हे बायकांसारखं होतं. त्यामुळं जी मुलांच्या अंगात वारं आहे तुम्ही गुरु करून घ्या, गुरूंकडून कार्यक्रम करून घ्या. लगेच प्रश्नावली सोडवायच्या भानगडीत पडू नका. शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण होऊ द्या, चांगला व्यवसाय करा, चांगली नोकरी करा आणि त्यानंतर आपलं स्वतःचं लग्न करून घ्या. लग्न होऊ द्या आणि लग्न झाल्यानंतर एक संतती होऊ द्या. त्यानंतर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले तरी चालतील. कारण लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर लोकांच्या वरची निगेटिव्ह शक्ती ही आपल्यावरती येत असते आणि तेवढी पचवण्याची तेवढी आपल्यामध्ये सामर्थ्य नसतं, तेवढी ताकद नसते. मग आपण आता फक्त भक्ती उपासना करू, ती ताकद आणि ते सामर्थ्य आपल्यामध्ये तयार करायचं असतं. तर अशा पद्धतीने सर्वांनी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण करा आणि देवपूजा फक्त विशिष्ट वेळापुरती करा.
टॉवल पुढे टाकायचा आहे आणि वरती रूम मध्ये जाऊन कपडे बदली करून कोणालाही स्पर्श न करता रूम देवाजवळ यायचे. आता वरती दुसरं पाणी घेऊ नको अंगावर. गर्जना कर जोरात करायची देवा गर्जना जोरात चांग भले आई राजा उदय चल ना काळूबाई आंबाबाई घ्या एकत्र
तू सत्याची मांढराची काळी, तू आलीस नावाची आरती कर. कर आई गरजेना चल. थोडी पंचामृताचं नाणं दिलंय, सगळं केलंय, वारं मोकळं करून घेतलंय. चल आई राजा उदे उदे बोलता मांडरच्या काळीचाच सांग. सांग तिकडं पण मांडरच्या काळूबाईचा सांग भले. रडायचं नाही देवा, देवा आनंद देण्यासाठी आलेला आहे. हा देव लगेचच देवाने सगळ्यांना सुख सुखात ठेवला. जमन का? काहीतरी गेला जन्मेचा भोग पण असतो, तो देवाला चुकला नाही. आपण तर माणसं आहेत. हा एवढं दुःखी कष्टी नाही व्हायचं आई. थोडं नाद द्या, थोडं नाद द्या. दुःख संकट देऊनच देव येत असतोय, कोणाला आनंदाने सुखाने देव आलेला नाहीये. कर नावाची आरती, बोल, कर गर्जना. तू एवढी सत्याची मांढराची काळी, वाल्या झाडाला आग लावणारी आहेस तू, बावचड्या गोट्याची मालकीण आहेस. चल तुझ्या तू नावाची गर्जना कर, म्हणजे आधी कुंकाचं देणं लावता येतंय. तशी वाघजाई आणि वाघजाई काळूबाई एकाच रूपात आहे. तिला वाघ भेटायला यायचा, काळूबाईला वाघ भेटायला येतो, त्या दोघी एकच आहेत. सांग भले. सगळं आपणच म्हणायचं देवा, येळकोट आपणच म्हणायचं. आम्ही फक्त खंडोबाच्या नावानं चांगले. येळकोट येळकोट जय मल्हार. करा गर्जना, बोला नावाची गर्जना करा आणि मग खेळा. अजून गर्जना करायची, खेळायचं देवा. बोला लवकर. आई राजा उदे उदे उदे. काळूबाई, काळूबाईचे कडवं. अगं आईला काळूबाई तुझ्या कानामध्ये झुबा, अगं तुझे दर्शनाला माझे माता भक्त झाला सारा उभा. अगं तुझ्या दर्शनाला माझे माता गावराला सारा उभा. आई तुझ्या दर्शनाला काळूबाई भक्त झाला सारा उभा.
आला काय देव सुईचं कण आलेला आहे ना सुईचा एडा घ्यायचा उलटा एडा घेऊ नका सुईचाच एडा घ्यायचा हा थोडा नाद द्या फक्त बोलते मंडळाच्या काळीचा चांगले आता आपण ही फळं लावून घेतोय जगदंबे आदिनाय शक्ती सत्य मार्ग दे मावळी काळे पेटी घ्या हा व्यक्तीला आवाज द्या दिदीला एसी बंद कर बा एवढी मोठी ताई वैभव परत आवाज झाला तिकडलं दार लाव तिकडे एसी चालू आहे चला आता उभं राहा कुंकाची वाटी घेऊ कुंकाची वाटेवर घे तिथून एक पीस घे तिकडे असं चर ये व तिथं त्या कळसवरती वा पप्पांच्या पाया पडून काय देवाच्या पाया पडून हा जगदंबे सुखाचं तुम्ही थोडं माग सरका तुम्ही दोघे जरा माग सरका अगर रात तुझी लावल्या बघा अजून दोन एक गुन्हा देवाला माप दोन गुन्हा मानवीला माप आहे का तिकडे दाखवा बरोबर उच्चार
घरच्या काळीचा चांगले आर्यन लक्ष द्या ना. आर्यन मांदे मांदे संध्याकाळी नाही येणार आहे आत्या. बाबूजी